हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बघणार आहोत की गर्ल्सचा ब्लंट कट कसा करतात. जर लॉंग हेअर असतील तर ब्लंट कट कसा करायचा. तर बघू शकता केसांचा टेक्स्चर कसा आहे. लॉंग हेअर आहे, त्यांनी मला शोल्डर लेंथ करायला सांगितलेली आहे. सो लेट्स स्टार्ट. वेलकम टू माय चॅनल ऑलराऊंडर चेतनामध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर सर्वात आधी मी इथे केसांना स्प्रे मारून घेतलेला आहे आणि पोनीटेल घालून घेतल्यानंतर तुम्हाला मेजरमेंट घेऊन खांद्या इतकी लेंथ ही ट्रिमरने किंवा मग आपल्या सीझरने कैचीने हे केस कापायचे आहेत. तर एवढे केस कापताना मला तर फार कसं तरी वाटत होतं, पण क्लायंटच्या हिशोबानेच आपल्याला घ्यावं लागतं. केस वाढवायला फार वेळ लागतो पण कट करायला वेळ लागत नाही. पण ही मोठी म्हणजे मुलगी ही लहान आहे, त्यामुळे हिच्या वयाच्या मानाने शाळेच्या हिशोबाने मी यांना लेंथ विचारून घेतली. ती स्कूलला जाते की नाही जात, तिला केसांना वेण्या वगैरे घालावं लागतात की नाही, हे सर्व विचारून मग मी त्यांना शोल्डर लेंथ सजेस्ट केलेला आहे. तर बघूया कसा दिसेल हेअर कट. सो इतकी मोठी पोनी निघाली आणि मग त्यानंतर मी पुन्हा स्प्रे मारून घेतला. लहान मुलांचे केस हे दाट असतात, हेल्दी असतात, खूप छान असतात त्यांचे केस, कारण ते लहान वयात असल्यामुळे आपण त्यांना ऑइलिंग वगैरे करत असतो, पोनी घालत असतो. केसांची जशी आपण निगा घेणार ना, त्याप्रमाणेच केसांची लेंथ आणि पोत हा सुंदर असतो, केस खराब होत नाही. तर बघूया, इथे मी पोनीटेल घालून मग केस कट केल्यानंतर अशा प्रकारे हा नॅचरली ब्लंट कट झालेला आहे. आपल्याला याला फक्त ट्रिम करायचं आहे. जिथे तिथे जर का कमी आणि लहान केस असतील तर ते केस अशा पद्धतीने तुम्ही विंचरून घ्यायचे आहेत. जिथे जिथे छोटे छोटे केस हे राहिले असतील ते केस असे कट करून घ्यायचे. पोनीटेल घातल्याने काय होतं ना, नॅचरली आपला एक बेस तयार होऊन जातो आणि आपला हेअर कट हा एकदम पटकन आणि झटपट होतो. तर अशाच प्रकारे जर तुम्हाला ब्लंट कट करायचं असेल तर सुंदर आणि सोपी अशी पद्धत आहे ही. पोनीटेल मागं घालून घ्यायची आहे आणि मग ती कट करून घ्यायची. त्यानंतर जिथे केस राहिले असतील ते केस अशा पद्धतीने कोंब करून करून कट करून घ्यायचे आहेत. जास्त केस कट होत नाही, जे राहिलेले आहेत छोटे मोठे तेच आपल्याला कट करून घ्यायचे आहे. कट करताना नेहमी तुम्ही काळजी घ्यायची आहे, कारण की लहान मुलांचे केस हे दाट असतात आणि त्यामुळे काय होतं, केस हे कुठे कुठे राहून जातात. त्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा चेक करतच कट करायचं आहे. मी इथे एक एक बट ही 3 ते 4 वेळेस विंचरून विंचरून चेक करून मगच कट केलेला आहे. आणि असा हेअर कट हा एकदम पटकन होतो. पोनीटेल घालून जेव्हा आपण करत असतो, आजकाल सगळीकडे अशाच पद्धतीने हेअर कट करतात. पहिले आपण पार्टिशन करून करून मग हेअर कट करायचो, पण आता ही पद्धत एकदम सोपी आहे, ट्रेंडिंगमध्ये आहे. सगळेच जण अशा पद्धतीने पोनीटेल घालून एक बेस तयार करून घेतात ब्लंट कट करण्यासाठी. त्यामुळे आपला हेअर कट एकदम पटकन होतो. तर बघू शकता माझा हेअर कट इथे पूर्ण झालेला आहे, पण मानेवरील केस मी हे थोडे चेक करून घेतले की कुठे राहिले तर नसतील ना, कारण आतमध्ये केस हे राहण्याची शक्यता असते. तुम्हाला दिसतच असेल की आतमध्ये थोडेसे केस माझे राहिलेले होते, ते मी पुन्हा प्रेस करून विंचरून विंचरून चेक करून मग कट केलेला आहे. तुम्हाला सुद्धा 3 ते 4 वेळेस केस हे चेक करत करत कट करायचे आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीने जमत नसेल तर तुम्ही पार्टिशन करून सुद्धा हेअर कट करू शकता. तर आता मला सवय झालेली आहे, त्यामुळे मी झटपट असा हेअर कट करून घेतला. जिथे जिथे केस राहिले होते ते मेजरमेंट घेऊन आणि प्रेस करून, केस हे एकदम वेट राहिले पाहिजे, ओले राहिले पाहिजे, की जेणेकरून आपल्याला दोघं लेवल आणि केस जिथे जिथे राहिले असतील ते सगळे केस एकत्र येऊन आपण त्यांना कट करू शकतो. अशा पद्धतीने जर तुम्ही हेअर कट केला तर तुमचा हेअर कट हा एकदम फटाफट होईल, झटपट होईल. त्यानंतर मी इथे करायला घेतलेला आहे ब्लो ड्राय. ब्लो ड्राय मी पूर्ण प्रॉपर ब्रशने नव्हती करणार, फक्त तिचे केस मी हे सुकवून घेतले, कारण की लहान मुलांना आहे ना चटका लागण्याची शक्यता जास्त असते, कारण हे छोटे हेअर कट जे असतात हे कोंब मध्ये बसत नाही आणि आपल्याला जर आपण ड्रायर हे थोडंसं जवळ घेतलं तर मग चटका लागण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला तेवढी काळजी घ्यायची आहे की तुम्ही केस हे वाळवून घ्यायचे आहेत. आणि केसांना शाईन येण्यासाठी तुम्हाला काहीतरी वापरायचं आहे, ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ हा पूर्ण नक्की बघायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व केस हे सुकवून घ्यायचे आहेत, ड्राय करून घ्यायचे आहेत, की ज्याने तुमच्या केसांना. तर बघू शकता हिची स्माइल मला इतकी आवडत होती ना, खूप आवडत होती, खूप छान वाटत होतं आणि खूप क्यूट दिसत होती ती. त्यामुळे मी इथे थोडासा स्लो मोशन करून घेतला.
तर इथे मी घेतला आहे बेरिनाचं हीट प्रोटेक्शन स्प्रे, ज्याने आपल्या केसांना इजा होत नाही, ड्राय डॅमेज होत नाही. त्यामुळे कोणतेही हीट प्रोटेक्शन तुम्ही वापरू शकता, कोणत्याही ब्रँडचं हीट प्रोटेक्शन तुम्ही वापरू शकता. तर इथे मी आयकॉनिकचं आपलं स्ट्रेटनिंग मशीन घेतलेलं आहे. आयकॉनिकच्या स्ट्रेटनिंग मशीननेच मी इथे सर्व केस हे सरळ करून घेणार आहे. कारण ब्लो ड्राय करत असताना केस आपल्या मुलांना ही चटका लागण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जर तुमच्याकडे स्ट्रेटनिंग मशीन असेल तर तुम्ही अशा पद्धतीने इन फोल्ड करायचे आहे. सर्व केस हे मी आतमध्ये फोल्ड करून मगच स्ट्रेटनिंग करत आहे, की ते कारण आउटसाइड नाही करू शकत. ब्लंट कट हे जे हेअर कट असतात ना लहान मुलांचे, ह्या हेअर कटिंगला नेहमी आतमध्ये फोल्ड केल्या जातं. ते इनच चांगले वाटतात, आउट चांगले दिसत नाही. सहसा आउट कर्ल्स हे स्टेप कट, यू कट, डीप यू कट, लेअर कट, फेदर कट, डायमंड कट, जेवढेही स्टेपमध्ये मोडल्या जातात तेवढ्या सगळ्या हेअर कटला आपण आउट कर्ल्स करू शकतो. पण लहान मुलांचे जे हेअर कट असतात ना त्यांना नेहमी इनच करावं लागतं. तर अशा पद्धतीने सर्व केस माझे करून झालेले आहेत. त्यानंतर मी इथे केसांना थोडंसं शाईन येण्यासाठी स्ट्रिक्सचं सिरम घेतलेलं आहे. ह्या सिरमने खूप सुंदर असं फिनिशिंग देता येते. केस कुठेही राहत नाही, सिल्की सॉफ्ट आणि शायनी होऊन जातात. त्यामध्ये थोडासा जीव येतो. तर हा हेअरकट तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे माझा मोबाईल चेंज झालेला आहे त्यामुळे थोडं ब्लर दिसत आहे. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब प्लीज एव्हरीबडी. चला पटपट पटपट लाईक करा बरं. थँक्यू सो मच एव्हरीवन की तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला.